नाही, याच्यामध्ये मानकापूर पोलीस स्टेशन अंतर्गत आपण जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये 64, 65 त्यानंतर 74, 75 BNS आणि 5 आणि 4 आणि 6 पॉक्सो या कायद्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये जी फिर्यादी आहे गायत्री उकरे, ते नंतर याच्यामध्ये आरोपी झालेले आहे. त्याच्यामध्ये तिला अटक पण केलेली आहे. याच्यामध्ये जो बंधुभाव म्हणून काम करतो त्याच्यामध्ये अब्दुल कुरेशी उर्फ कुणाल मदने हा कन्व्हर्टेड व्यक्ती आहे. आणि त्याच्यानंतर जे त्याचा मित्र आशू, त्याची मैत्रीण गायत्री आणि ज्या मायनर मुलींचं या ठिकाणी लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे त्यांचे मित्र, असे 5 आरोपी आपण या ठिकाणी अटक केलेले आहे. आणि हा प्रकार कशासाठी केला जात होता किंवा का केला जात होता, याच्यामध्ये काही मुलींचे व्हिडिओ फोटो काढलेत का, याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत. निश्चित यामध्ये आम्ही जे स्टार्टिंगला जे आम्हाला वाटलं होतं की यामध्ये फक्त 376चा प्रकार आहे, पण ह्याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या चौकशीत कुठेतरी पैशाचा पाऊस पाडण्याचं कुठं आमिष दाखवून, पैशाचा आमिष दाखवून या प्रकारे याच्यामध्ये गुन्ह्याचं स्वरूप दिसतं. त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत. नाही, याच्यामध्ये कुठेतरी प्राथमिकदृष्ट्या हे निष्पन्न झालेलं आहे की या ठिकाणी मुलींचं नग्न हे करून किंवा एका रूममध्ये त्यांना ठेवून दुसऱ्या रूममध्ये कुठं पूजा अर्चा केली जाईल आणि त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी पैसे त्यांना दिले जातील अशा स्वरूपाचं प्राथमिकदृष्ट्या हे येतं. त्याच्या अनुषंगाने आम्ही या जो तपासात निष्पन्न झालं की कुठं जादूटोण्याचा यामध्ये वापर केला जात होता, त्याच्या अनुषंगाने आम्ही सेक्शन पण त्यामध्ये ॲड करत आहोत. आणि निश्चित याच्यामध्ये आणखीनही इतर कोणी सहभागी आहे का किंवा अशा मुलींचं, ज्या 3 पीडित मुली आहेत यांना आणखीन इतर मुली आहेत का, या संदर्भात सुद्धा आम्ही तपास करत आहोत. नाही, याच्यामध्ये जे फिर्यादी याच्यामध्ये गायत्री उर्केकर आहे, ते तिच्या घरामध्ये हे प्रकार झालेला आहे. त्याच्यामध्ये पूर्ण प्रकार झालेला नाही, परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणी मुलींना बोलवण्यात आलं, त्यांचे फोटो काढण्यात आले आणि त्यानंतर त्या ठिकाणी जो आरोपी आहे, मुख्य आरोपी, तर त्याने त्या ठिकाणी त्यांच्यासोबत 2 मुलींसोबत त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केलेले आहेत. याच्यामध्ये 3 मुली अल्पवयीन आहेत की ज्या मुलींना त्यांचे मित्रच त्या ठिकाणी घेऊन गेलेले होते. जो आरोपी त्याच्यामध्ये आहे आशू उर्फ असलेस कोचे, याच्या मार्फतीने त्या मुली त्या ठिकाणी गेलेल्या होत्या आणि त्याची जी मैत्रीण आहे गायत्री उकरे, याच्या मार्फतीने त्या ठिकाणी ते मुलं त्या मुलींना त्या ठिकाणी घेऊन गेलेले होते. यामध्ये आणखीन आम्ही जे काय मोबाईलमध्ये आम्हाला फुटेज मिळालं आहे, फोटो मिळाला आहे, त्याच्या अनुषंगाने इतरही मुली त्यामध्ये असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत. नाही, जुन्याचं नाही आहे क्राईम रेकॉर्ड. हा कुठं ते ॲक्युप्रेशर थेरपीचा कुठं कोर्स केल्याचा प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न होतो, पण हा जो प्रकार आहे या प्रकारामध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे. आणखीन या ठिकाणी पुढील काही गोष्टी याच्यामध्ये निष्पन्न निश्चितच होतील. त्या प्रकारे आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत. आणि जर असं कुणाच्या आपल्या मार्फतीने विनंती करतो की असं जर प्रकार कुणाच्या झाला असतील तर आम्हाला त्या संबंधी कॉन्टॅक्ट करावं.